हॅलो एव्हरीवन, तर कशा आहेत तुम्ही सगळे? तर खूप जणांची रिक्वेस्ट होती की ताई पावभाजीची रेसिपी टाका, तर मग आज घेऊन आलेली आहे. तर खूपच काय बोलतात, लवकर बनते आणि टेस्टीसुद्धा खूपच छान लागते. खरंच तुम्ही एकदा जर ट्राय केलात ना, तर तुम्ही नेहमी अशीच पावभाजी बनवाल आणि खूपच इझी आहे. कोणीही बनवू शकतं, बॅच्युलरसुद्धा बनवू शकतं. ते मी 4 टमाटर, 2 बटाटे मोठे मोठे कट करून घेतलेले, फ्लावर घातलेला, 1 वाटी मी मटर ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये आणि 1 छोटा गाजर ॲड केलेला आणि त्याला शिजायला ठेवलेलं मीठ घालून. मग इथे कांदे 4 मी मीडियम साईजचे बारीक बारीक कट करून घेतले. लसूण ठेचून घेतला आहे मी, वाटून नाही घेतलेला आहे. कढाई घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तूप ॲड करायचं. जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही बटर ॲड करा, मी तुपात बनवते. मग याच्यामध्ये मी लसूण ॲड करणार आहे. लसूण मस्त असं ब्राउनिश कलर आला त्याला, म्हणून कांदे ॲड केले. कांदा लवकर फ्राय होण्यासाठी त्याच्यात मीठ ॲड केलेला. आता त्याच्यात बेसिक मसाले ॲड करणार आहे. हळद, मीठ आणि आपलं मिरची पावडर, धने पावडर आणि पावभाजी मसाला ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये 2 आणि अर्धा स्पून ॲड केला आहे मी पावभाजी मसाला आणि त्याला असं मस्त तुपात मी फ्राय करून घेणार आहे मसाल्याला. आणि जी भाजी होती ना, मी त्याला मॅश करून घेतलेली आहे, ती ॲड करते याच्यामध्ये. टमाटर तुम्हाला व्यवस्थित घालायचे आहेत याच्यामध्ये आणि मस्त असं झालेलं आहे. आता अर्धा ग्लास पाणी ॲड करून मी याला 10 मिनटं स्लो गॅसवर आहे ना एकदम होऊ देणार आहे, मस्त एकजीव होण्यासाठी भाजीला. बघू शकता कसं मस्त असं तूप जे आहे साईडला झालेलं आहे, आपलं वरती तरंगून आलेलं आहे. भाजी एकदम मस्त झालेली आहे. याच्यामध्ये आता आपल्याला बटर ॲड करायचं आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. आपली भाजी रेडी आहे. तुम्ही एकदा जर बनवाल ना, तर तुम्ही नेहमीच बनवाल अशी. तर माझ्या यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा.